काय झालं? तुम्हाला कालची घटना माहिती असेल की आमचे अंबरनाथचे शहर अध्यक्ष हे एका मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेले असताना तिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला। त्यानंतर तो वाद पोलीस स्टेशनला गेला आणि पोलीस स्टेशनला ज्या वेळेला आमचे शहर अध्यक्ष होते त्यावेळेला तिथले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक यांनी येऊन आत्ता मी CCTV फुटेज पाहिले पोलीस स्टेशनचे, त्यात स्वतः तो नगरसेवक येऊन पहिली लात ही आमच्या शहर अध्यक्षांना मारताना आम्ही पाहिले। जवळजवळ 48 तास होत आले तरीही या विषयात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आहे। सो आत्ता आम्ही DCP साहेबांना पुन्हा विनंती केलेली आहे की तुम्ही जर बघाल तर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये भारतीय जनता पक्षाचे 50 ते 60 कार्यकर्ते घुसून ही आमच्या शैलेशची गाडी आहे आणि ही पोलीस स्टेशनमध्ये आहे, म्हणजे पोलीस स्टेशनच्या परिसरामधली गाडी आहे। पोलीस असताना या गाडीची ही जर अशी परिस्थिती असेल त्या गाडीत बघा तर पोलिसांच्या पोलीस स्टेशनमधल्या कुंड्या त्याच्या गाडीत टाकल्यात। दहशत माजवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि या विरोधात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आहे। या उलट आमचे शहर अध्यक्ष एका मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर रॉबरीसारखे गुन्हे दाखल केले। आता तिथं रॉबरी काय करणार होतं, पण रॉबरी दाखल करण्यासारखे मोठे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यात एक आहे की यात कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा एक वरिष्ठ नेता या सगळ्यामध्ये सतत कॉल करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना लटकवण्याचं आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम करत आहे आणि या विरोधात आम्ही आता जिथे आलेलो आहेत। मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो की जर आज आम्हाला न्याय मिळाला नाही तर परवा आम्ही सगळे पुन्हा एकत्र जमू आणि आंदोलनाच्या मार्गाने जे बाबासाहेबांनी आम्हाला आंदोलनाचा मार्ग दिला आहे त्या मार्गाने आम्ही अंबरनाथ पोलीस स्टेशनवर जाऊ।